माळशेज घाट बघितल्यानंतर मी निघालो पिंपळजोगा डॅम आणि नागेश्वर मंदिर बघायला. आपण इकडून म्हणजे माळशेज घाटातून आलो आणि हा जुन्नरला रस्ता होतो. हा इथं खुबी फाटा आहे, इथूनच पिंपळजोगा डॅम आहे, त्या बाजूनेच आपल्याला नागेश्वर मंदिराकडे जायला रस्ता आहे. पिंपळगाव जोगा धरण 1999 मध्ये उकडी नदीची उपनदी असलेल्या मनमोहक पुष्पावती नदीवर बांधण्यात आले. धरणाची उंची 94 फूट आहे तर लांबी 5 किलोमीटर आहे. एकूण साठवण क्षमता 3 किलोमीटर आहे. हे धरण घोड खोऱ्यात आहे आणि कुकडी प्रकल्पाचा भाग आहे, ज्यामध्ये एडगाव धरण, माणिकडोह धरण, लिंबे धरण आणि वडद धरण देखील समाविष्ट आहे. मित्रांनो, खुबी फाटा सोडल्यानंतर आपल्याला थोड्याच अंतरावर एक शिव मंदिर लागते ना, त्याच्या बाजूलाच आपल्याला पिंपळजोगा डॅम दिसतो. आता उन्हाळा असला तरी भरपूर प्रमाणात तिथे पाणी. इथूनच आपल्याला आता नंतर पुढे किरेश्वर गाव आहे, त्याच्या अलीकडेच एक फाटा आहे, तिथून खाली उतरायचे आणि बाजूला काही लेण्या आणि आपलं नागेश्वर. धरणाच्या बांधकामामुळे पाण्याचा एक मोठा साठा तयार झाला आहे, जो पावसाळ्यात काठोकाठ भरला जातो. जवळच्या शहरे आणि गावासाठी हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. 5 किलोमीटर लांबीचा पिंपळगाव जोगा धरण हा माळशेज घाटातील एक प्रमुख आकर्षक आहे. उंच डोंगराची निसर्गरम्य पार्श्वभूमी धरणाच्या सौंदर्यात भर घालते. तसेच हे धरण पक्षी निरीक्षणासाठी स्वर्गच मानले जाते, कारण ते जांभळ्या, मुरघेन, पिट्या, अल्पाईन, स्विफ्ट, व्हिस्लिंग, हिरवे कबूतर, लावे आणि पायजर कस्टेड कोकिला यासारखे सुंदर स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी पाहू शकतात. याशिवाय हिवाळ्याच्या काळात इथे फ्लेमिंगो सारखे अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहता येतात. फायनली मित्रांनो, आता आपण नागेश्वर मंदिरापाशी पोहोचलेलो आहे ना. माझ्या पाठीमागं बघता तो किरेश्वर गाव आहे ना, इथूनच आपल्याला हरिश्चंद्र गडाला जायला रस्ता आहे. त्याच्या अलीकडेच आपल्याला लेफ्ट टर्न जातो, तो डायरेक्ट मंदिराकडे जातो. पहिले आपण मंदिराकडे न जाता त्या उजव्या साईडला काही लेण्या आहेत ते बघणार आहोत आणि नंतर आपण मंदिरावर जाणार आहोत. आपण त्या लेण्यापाशी पोहोचलेलो आहेत ना. तुम्ही पाठीमागं बघत असतात त्या लेण्या. जसं आपण पिंपळजोगा डॅमच्या रस्त्याने येतो आणि किरेश्वर गाव आहे, त्याच्या अलीकडचं आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे आणि तिथूनच अवघ्या 100 मीटर अंतरावर ह्या लेण्या आहेत. ह्या लेण्या एकाच दगडात खोदलेल्या असून उजवीकडे व डावीकडे दोन्ही बाजूला 6 खांब दिसून येतात. तसेच मध्यभागी एक रूम असून त्यामध्ये काही देवतांच्या मूर्त्या दिसून येतात. 4 खांब आणि आतमध्ये दगडामध्ये असे अर्धगोळाकार असे 2 खांब दोन्ही साईडला कोरलेले दिसून येतात आपल्याला. या गुफेमध्ये तर आपल्याला एक रूम दिसून येते, ते काहीतरी देवस्थान असावं. हे बघा, पूर्ण चौकोनी आकाराचे. गुफेच्या थोडा वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला इथं काही विरगळ दिसून येतात. एकूण 5 विरगळ द्या. हा समोरच आपल्याला नागेश्वर मंदिर दिसतो. आता तिथं जाणार आपण. आता इथे नवीन ब्रिज बांधण्यात आलेला आहे, जेणेकरून पावसाळ्यात ते खूप पाणी असताना जायला तिकडे जमत नव्हते. परंतु आत्ता हा ब्रिज बांधल्याने आपल्याला बाईक घेऊन जाता येईल. आपण मागच्या वेळी जेव्हा आले तेव्हा इथे ब्रिज नव्हता, पण आता ब्रिज झालेला आहे, त्यामुळे इथपर्यंत आपण गाडी घेऊन येऊ शकतो आणि पावसाळी ती काही प्रॉब्लेम नाही इथे यायला. मंदिराच्या इथे आल्यानंतर आपल्याला समोरच एक नंदी दिसतो. पश्चिम घाटाच्या आत हरिश्चंद्र गडाच्या महान किल्ल्याच्या पायथ्याशी
कालू नदीच्या काठावर खिरेश्वर गावात नागेश्वर म्हणून ओळखले जाणारे शिवाचे प्राचीन मंदिर आहे. तुलनेने अज्ञात असलेल्या मंदिराला फक्त गावकरी किंवा हरिश्चंद्रगडावर जाणारे उत्साही टेकर्स भेट देत असतात. हे मंदिर झांज राजाने बांधले असे म्हटले जाते. हरिश्चंद्रगडावरील हरीश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, कुकडेश्वर मंदिर व रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर हेही झांज राजाने बांधले असे सांगण्यात येते. मंदिरासमोर खांब असून आतमध्ये प्रवेश करतात छतावर कोरीवर नक्षीकाम केलेले देवदेवतांच्या मूर्त्या दिसून येतात. तसेच समोर शिवलिंग आणि वरती कमळासारखे छत दिसून येते. मंदिराचा सर्वात चांगला भाग म्हणजे त्याच्या आतील भाग, ज्यामध्ये अंतर्मुखी कक्ष किंवा अंतराळा आणि गर्भगृह यांचा समावेश आहे. छतावरील भारवाहकाच्या कोरीवकामावरून मला मंदिर अपूर्ण वाटू शकते. अंतराळाच्या छतावर अष्टदीपक माळाचा एक गुंतागुंतीचा कोरीवकाम केलेला सुंदर पॅनल आहे, जो लाकडी छताची नकल करतो. गर्भगृहाच्या दारावर शेषशाही विष्णू किंवा विष्णू आदिशेष सर्पावर बसलेले एक विस्मकारक शिल्प आहे. गर्भगृहात एक शिवलिंग आहे, जे नंतरच्या काळातील दिसते आणि त्यावर कमळाच्या आकाराचे वर्तुळाकार छत देखील आहे. मंदिराची असामान्यता आणि दुर्मिळता यामुळे ते भेट देण्यासारखे आहे. सिन्नर मधील ऐश्वरेश्वर मंदिर नावाचे एक असेच मंदिर आहे, जे अशाच शैलीत बांधले आहे.